अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका महिलेवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्हे क्रमांक 457/2025 नुसार 10 जुलै रोजी एका 32 वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। पीडित महिला जी मजूर करून आपले जीवन निर्वाह करीत होते। कामावरून घरी परतत असताना 2 अज्ञात व्यक्तींनी तिचा पाठलाग केला। त्यांनी तिच्या चेहऱ्यावर तिखट टाकून आणि धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली। या घटनेनंतर पीडितेच्या जबाबानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता। वरुड पोलिसांनी या गुन्ह्यात जलद कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपी 25 वर्षीय रोशन बाळू रामटेके, 28 वर्षीय जम्मू उर्फ जमीर मेहबूब शाह या दोघांना 12 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या तपासानुसार या हल्ल्यामागचे धक्कादायक कारण समोर आले आहे। आरोपी रोशन रामटेके याचे वडील पीडितेसोबत एकाच भाजीपाल्याच्या दुकानात रोजंदारीने काम करीत होते। रोशनला संशय होता की त्याचे वडील आणि पीडिता यांच्यात अनैतिक संबंध आहेत आणि यामुळे त्याच्या घरात सतत भांडणे होत होती। याच कारणामुळे रोशनने आपला मित्र जम्मू उर्फ जमीर शाह याच्या मदतीने पीडितेवर हा जीवघेणा हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात एपीआय शिवहरी सरोदे, पीएसआय प्रमोद काळे, पीएसआय मडावी, एचसी सचिन भगत, किरण दहिवडे आणि सागर शिवणकर यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली आहे। तर पुढील तपास सध्या सुरू आहे। आपण बघितली वरुड येथील हल्ल्याची सविस्तर बातमी। पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींना अटक केली असली तरी या घटनेने समाजातील अनैतिक संबंधांमुळे होणाऱ्या गुन्हेगारीचे गंभीर चित्र समोर आले आहे। पुढील तपासातून या प्रकरणातील अधिक माहिती समोर येईल।